आज आपण मस्त गड्डा गोबीची कुरकुरीत अशी मंचुरियन पाहूया। जशी हातगाड्यावरती मिळते ना, एक प्लेटच्या किमतीमध्येच आपण 5 ते 6 प्लेट भरतील एवढ्या प्रमाणामध्ये मंचुरियन ही करणार आहोत। मंचुरियन तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत झालेली आहे, आवाजही ऐकू शकतात आणि रंगही पहा। या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा रंगाचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा मंचुरियनला रंग किती छान असा आलेला आहे। ही मंचुरियन बनवायला अतिशय सोपी आहे आणि त्याशिवाय चविष्टही आहे। पहा, एक तोडूनही दाखवते। बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ, आतपर्यंत ही तळली गेलेली आहे। रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, तेवढी चविष्ट सुद्धा आहे। नमस्कार, मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला सुरुवात करू। आता ही मंचुरियन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या साईजचा हा गड्डा घेतलेला आहे। यालाच पत्ता गोबी सुद्धा म्हटलं जाते। मोठ्या साईजचा म्हणजे वजनी सांगायचं झालं तर साधारण 500 ग्रॅमचा हा गड्डा आहे। 5 ते 6 लोकांना पुरतील एवढ्या प्रमाणामध्ये आपण ही मंचुरियनची रेसिपी करणार आहोत, म्हणून या ठिकाणी असा हा गड्डा घेतलेला आहे। गड्डा आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर चिरायचा आहे। अशा प्रकारे मधोमध गड्ड्याचे 2 काप केले। आतमध्ये कीड असू नये यासाठी खात्री करून घ्यायची आहे। त्यानंतर परात घेतली आणि खिसणी ठेवून खिसून घ्यायचं आहे, किंवा खिसायचा नसेल खिसणीवरती तर चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही हे चॉप करून घेऊ शकता। बारीक आधी चिरून घ्यायची आणि मग चॉपरमध्ये छान अशी एकसारखी ही बारीक होते पत्तागोबी। आता घेतलेला पत्तागोबीचा जो गड्डा आहे तो संपूर्ण अशा प्रकारे मी खिसून घेते। पहा, या ठिकाणी सगळा गड्डा हा खिसून झालेला आहे। अशा प्रकारे पत्तागोबीला स्वतःच पाणी असते, पहा असा हा ओलसर असतो। असं दाबलं का यामधून पाणी निघत आहे। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही वरतून। तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचे आहे, तर मी अंदाजानेच टाकते। पण नवीन शिकाऊ ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना अंदाज कळत नसेल त्यांच्यासाठी मोजून दाखवते। घरातील अशी ही मीडियम साईजची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने अशा प्रकारे हा खीस आपल्याला मोजून घ्यायचा आहे। असा दाबून भरलेला आहे। पहा, 5 वाटी या ठिकाणी खीस भरलेला आहे। आता या 5 वाटीच्या अंदाजाने आपल्याला यामध्ये साहित्य टाकायचं आहे। खीस आधी मोकळा करून घेते। आता सर्वात आधी यामध्ये हळद टाकू। जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना, त्या चमचाने पाव चमचा हळद टाकली। पोहे खाण्याच्या चमचाने 1 चमचा मिरची पावडर वापरते, तर आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे। मीडियम चवीची ही मिरची पावडर असल्यामुळे 1 चमचा वापरलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा मीठ घेतलं आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आता या ठिकाणी हा बीट घेतलेला आहे। बीट स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। त्यानंतर बीटची साल आपल्याला काढायची आहे आणि बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये असे वाटून घ्यायचे आहे, पाणी न टाकता। त्यानंतर ह्या वाटणातील ज्यूस आपल्याला काढायचा आहे। पहा, साधारण 2 ते 3 चम्मच एवढा हा रस निघालेला आहे बीटचा। बीटचा रस यामध्ये टाकला। त्यानंतर ह्या वाटीमध्ये 2 चमचे पोहे खाण्याचे सोया सॉस घ्यायचे आहे। मार्केटमध्ये जे हातगाडीवरचे मंचुरियन बनवतात ना, त्यामध्ये सुद्धा सोया सॉस हा वापरला जातो। आपण या ठिकाणी कुठेही खाण्याचा फ्रूट रंग वापरलेला नाही, बाहेर मात्र यामध्ये रंग मिक्स केला जातो, म्हणूनच आपण या ठिकाणी बीटचा ज्यूस घेतलेला आहे। आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे, पहा अशा प्रकारे। त्यानंतर ह्याच वाटीने 5 वाटी गड्ड्याचा खीस होता, म्हणून 1 वाटी कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकलेला आहे। त्यासोबतच अर्धी वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे मस्त असे कुरकुरीत होतात। कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर अरारोटची पावडर सुद्धा वापरू शकता, किंवा 1 वाटी पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ते पीठ सुद्धा वापरू शकता। आता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सगळे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण पत्तागोबीमध्येच पाणी असते, त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज भासत नाही। पहा, असं सगळं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आणखीनच छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये मी अर्धी वाटी पोहे घेतले। पोहे मिक्सरमध्ये असे दळून घेतलेले आहे आणि ती पोह्यांची पावडर सुद्धा यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते। पहा, आता हे जे पीठ आहे मंचुरियन करण्यासाठी तयार झालेलं आहे। सोबतच गॅसवरती तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि तेल मस्त असं कडकडीत गरम आहे आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला मंचुरियन हे सोडायचे आहे। जशी आपण भजी तळतो ना, भजींसारखीच फक्त थोडा मोठा आकार घ्यायचा आहे। पहा, या प्रकारे
ही पद्धत दाखवते, आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवणार आहे मंचुरियन तळण्याची. पहा, आपण जेव्हा बाहेर जातो ना मंचुरियन वगैरे खातो, तर हातगाडीवरती सुद्धा जे लोक तळतात ना, अशाच प्रकारे मंचुरियन तळत असतात. मोठा गोळा घ्यायचा आणि असे लहान लहान गोळे करायचे आहे. ज्या साईजची तुमची कढई असेल त्या साईजनुसार यामध्ये मंचुरियन टाकायचे आहे. गॅसची फ्लेम मोठीच होती, अजिबात कमी करायची नाही. असं थोडेसे परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करू शकता आणि मीडियम गॅसवरती मस्त असा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे. लहान अजिबात करायचे नाही, मोठ्या ते मीडियम गॅसवरती हे मंचुरियन आपल्याला तळायचे आहे. पहा, मस्त रंग आलेला आहे आणि आधी खूप असे बुडबुडे निघत होते. आता हे जे बुडबुडे आहेत ते निघणे सुद्धा कमी झालेले आहे आणि मंचुरियन सुद्धा मस्त असे बाहेरून कुरकुरीत दिसत आहे. मीडियम गॅसवरती मस्त असा कुरकुरीतपणा येईपर्यंत हे मंचुरियन तळून घेतलेले आहे. त्यानंतर तेलाच्या बाहेर काढायचे आहे. अशा प्रकारे तेल निथळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा हे होत नाही. एखादी जाळीवरती टाका किंवा टिश्यू पेपरवरती टाका. आता टिश्यू पेपरवरती मंचुरियन टाकते, तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. पहा, असं हे पीठ घ्यायचं आहे आणि गोलाकारामध्ये करायचं आहे. असे छोटे छोटे बॉल करायचे आहे. त्यानंतर हे जे बॉल आहे आपल्याला तळून घ्यायचे आहे. आधी जसे आपण मंचुरियन तळून घेतले ना गरम तेलामध्ये, तशाच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला तळायचे आहे. असे बॉल जरी केले ना पटपट होतात, किंवा आधी तुम्ही करून ठेवा आणि मग तळून घ्या. जर का तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल, पटपट तुम्हाला जमत नसेल, तर मग आधीच करून ठेवा असे बॉल, म्हणजे भराभर ते तळले जातात. पहा, कढईमध्ये जेवढे मायतील तेलामध्ये त्यानुसार हे बॉल टाकायचे आहे आणि मस्त आधीप्रमाणेच तळून घेऊ. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. मोजक्या साहित्यात होते आणि शिवाय घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात सुद्धा आपण ही रेसिपी करून घेऊ शकता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही मस्त रेसिपी आहे. तुम्ही एक वेळेस जर का कराल ना, पत्तागोबी न खाणारे सुद्धा आठवड्यातून 4 ते 5 वेळा नक्कीच आवडीने खातील. पहा, आधीप्रमाणेच हे सुद्धा मंचुरियन आपण तळून घेतलेले आहे. रंग काय मस्त आलेला आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवलेली आहे. आधीच्या पद्धतीनुसार किंवा ह्या पद्धतीनुसार तुम्ही हे मंचुरियन करू शकता. अशाच प्रकारे मी मंचुरियन हे करून घेतलेले आहे सगळे. आता सगळे मंचुरियन हे तळून झालेले आहे. आता तुम्हाला आवाजही ऐकवते, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल का मंचुरियन हे किती मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहे. पहा, असे हे प्लेटमध्ये टाकले का मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे. तर आपण ही ड्राय मंचुरियनची रेसिपी केलेली आहे. तर हे मंचुरियन टोमॅटो सॉस सोबत आपण खाऊ शकता. चवीला छान लागतात. पहा, किती मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे. आजपर्यंत मस्त तळले जातात हे मंचुरियन. पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे दिसत असतात. आहे ना अतिशय सोपी पद्धत बनवण्याची. आता एक तुम्हाला तोडूनही दाखवते. पहा, आजपर्यंत तळला गेलेला आहे, असं नाही की कच्चा आहे. तुम्ही नक्कीच करून पहा, तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.